कल्याण डोंबिवलीमध्ये तर प्रचंड इंटरेस्टिंग राजकीय चित्र रंगल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण कल्याण डोंबिवलीत ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक ज्या पक्षासोबत जातील त्या पक्षाचा महापौर विराजमान होईल केडीएमसी महानगरपालिकेत, हे आता जवळपास स्पष्ट झालंय। कारण कल्याण डोंबिवलीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीये। त्यामुळे केडीएमसी मध्ये दोनही बाजूंकडनं ठाकरेंचे नगरसेवक गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगू लागलेली आहे। 112 जागांपैकी महायुतीला 103 जागा मिळाल्यात, तर 19 जागा विरोधकांकडे। भाजपला 50 तर एकनाथ शिंदेंना 53 जागी विजय मिळवता आला। यामुळे भाजपला महापौर पदासाठी 12 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 9 जागांची गरज आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवलीत फोडाफोडीचं राजकारण रंगेल याची चर्चा रंगते। त्यामुळे ठाकरेंचे 11 नगरसेवक गळाला लावण्याचे जोरदार प्रयत्न सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। ठाकरेंचे नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी श्रीकांत शिंदेंची भेट घेतली, त्यामुळे या चर्चांना आणखीनच हवाही मिळाली। आकडे जुळवाजुळव करायची गरजच नाही आहे काही, कारण क्लिअर कट मॅन्डेट कल्याण डोंबिवलीतल्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीला दिलेला आहे। तर आम्हाला आकडेवारी करायची गरज नाही, कारण पूर्णपणे मेजॉरिटी ही भाजप शिवसेनेची झालेली आहे। आणि भाजप शिवसेनेचा महापौर आज कल्याण डोंबिवलीमध्ये आमचा 100% होणार। मी स्वतः मागणी केलेली आहे की पहिले 2.5 वर्ष हे भारतीय जनता पार्टीला मिळावेत, दुसरे 2.5 वर्ष शिवसेनेने घ्यावेत, ही मागणी आहे। शेवटी नेते आमचे निर्णय करतील। आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधलं बलाबल नेमकं कसं आहे ते सुद्धा आपण समजून घेऊया। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बहुमताचा आकडा आहे 62। ही 30 कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे जिथे सर्वाधिक बिनविरोध नगरसेवक विजयी झालेले होते मतदानाच्या आधीच। शिवसेनेकडे आहेत 52 नगरसेवक, भाजपकडे 51, ठाकरेंकडे आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहेत 11 नगरसेवक, 5 मनसेचे नगरसेवक आहेत आणि 2 काँग्रेसचे। त्यामुळे ठाकरे बंधूंचे नगरसेवक ज्याच्या पारड्यामध्ये त्यांचं मत टाकतील त्यांचाच महापौर होईल हे निश्चित आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।